नाही, निवडणुका ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला धोक्याच्या वाटतात, अडचणीच्या वाटतात, त्यावेळेस हे शब्द परवलीचे त्यांच्या मुखातून नेहमी येत असतात भारतीय जनता पक्षाकडून. मग ते ओढ जिहाद असेल, जिहादी वृत्ती असेल, हिंदू मुसलमान असेल, मंदिर मस्जिद असेल, भारत पाकिस्तान असेल, आणि त्याहीपेक्षा जाऊन भोंगे असतील, ते पण ते कधी कधी काढतात. आता काही ठिकाणी आवाज वाढला असेल, ते पण उद्या काढतील. त्यांना हे म्हणतील, हिरवं वादळ म्हणतील, आणि म्हणजे हिरवा रंग देतील, आणि काही ना काही अशा घटना घडवून आणतील. त्यांचाच एखादा माणूस बाहेर येईल, तो हिंदूला शिव्या देईल, आणि अशा माणसाला तयार केलं जाईल, आणि त्यावरून मग रान पेटवलं जाईल की बघा हिंदूंना शिव्या दिल्यात. अशी माणसं तयार करतात. पेरोलवर काही माणसं अशी ठेवलेली आहेत, त्यांच्या मुखातून अशा प्रकारे शब्द वतन घ्यायचे, आणि मग त्यातून त्याला धार्मिक वळण द्यायचं, आणि मताची पोळी शेकून मस्तपैकी पोट भरत राहायचं. हा असंच काम या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करत आहे, आणि पुढे करत राहील असं मला वाटतं.